हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. उद्या बारामतीला जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेणार. उपमुख्यमंत्री पद विलीनीकरणावर परिवाराशी चर्चा करू. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंची माहिती. उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा. बैठकीत निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी. छगन भुजबळांची माहिती. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला अजून 2 ते 3 दिवस लागणार. उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बारामतीला जाऊन सुनेत्रा पवार आणि कुटुंबियांची भेट घेणार. राष्ट्रवादी विलीनीकरण संदर्भातील निर्णय पवार कुटुंब घेणार. पवार कुटुंबांशिवाय कोणीही निर्णय घेणार नाही. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. बारामतीत करहा आणि नीरा नदीच्या संगमावर अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवारांसह नातेवाईकांकडून धार्मिक विधी. अजित पवारांना अखेरची सलामी देताना पोलिसांकडून मिसफायर. गृहमंत्री अमित शहांसह अनेक मोठे नेते होते समोर. सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी पोलिसांकडून स्पष्टीकरण. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार, तर तिन्ही पालिकेत भाजपचा उपमहापौर होणार. पुणे पालिकेत भाजपच्या गटनेतेपदी गणेश बिडकरांची निवड. महापौर पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी गेल्यानं बिडकरांची संधी हुकली. मात्र पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी. अकोल्याच्या महापौरपदी शारदा खेडकर. भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या खेडकरांनी केला होता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी समोर येते. उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. बैठकीत निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी होईल असं छगन भुजबळ यांनी सांगितलंय. तर आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे अशी माहिती भुजबळांकडून देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे. बैठकीतच निर्णय झाल्यास उद्याच्या उद्याच शपथविधी होईल असे देखील छगन भुजबळ यांनी सांगितलंय. उद्या मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे MLA, MLC सगळं त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये CLP लीडर याला पण विधान मंडळ आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादावर होते ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं अशा अनेक लोकांचं आम्ही TVला सुद्धा ऐकतोय आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे. पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLPमध्ये होईल. उद्याची मिटिंग ही CLPची मिटिंग आहे. CLPचा नेता ठरवण्याची म्हणजे जे अजित पवार होतो त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख CLP लीडर तेवढी मिटिंग आहे आणि कदाचित एकमत झालं आणि सगळं व्यवस्थित झालं उद्याची उद्या शपथविधी सुद्धा होऊ शकतो. तर या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या बारामतीला जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर सुनेत्रा वहिनी आणि परिवाराशी चर्चा केल्यानंतरच आम्ही अंतिम निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. फडणवीसांची भेट घेतली आहे आणि यावरही त्यांनी भाष्य केलं.
पाहूयात. अजूनही आम्हाला वाटतंय दादा आमच्यातच आहे. त्या शोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत. त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. आणि ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेने मी या ठिकाणी आलो होतो. आज भेट जरूर झाली. सुनेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे. धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू. जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्यासोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे. दरम्यान पवार कुटुंबियांशी बोलूनच पुढील जो आहे निर्णय घेतला जाईल असं तटकरे यांनी सांगितलंय. ब्रेकनंतर एक मोठी अपडेट समोर येते. उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. भुजबळांकडून असं कळतंय. तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा झालेली आहे. बैठकीमध्ये निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी होईल असं सुद्धा छगन भुजबळांनी सांगितलंय. अतिशय महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडेल. छगन भुजबळ यांनी अशी माहिती दिली आहे. तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे आणि बैठकीत निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी होईल असं सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलंय. आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे होते ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. काही लोकांच्या सूचना आता रास्त आहे. मला वाटतं की सुनेत्राताई जे आहे त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं असं अनेक लोकांचं आम्ही टी व्हीला सुद्धा ऐकतो आहे आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे. पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLPमध्ये होईल. मात्र वेगवेगळ्या ज्या बैठका होत्या 14 बैठका ज्या झालेल्या होत्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अशा त्या संदर्भात माझं जास्त काय करतो. आता सध्या जे आहे ही जी राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही कामं आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो काय आणि उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे ती आपल्याला ताबडतोब सुनेत्रा बहिणींच्या आधारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. बाकीचं मग पुढे बघतो आमचं काय आता लोक जसं ठरवतील लक्ष त्याप्रमाणे होतं. उद्या सर या संदर्भात शेवट म्हणजे मीटिंग आहे संपूर्ण. उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे. CLPचा नेता ठरवण्याची म्हणजे जे अजित पवार असतो त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख CLP लीडर तेवढी मीटिंग आहे आणि कदाचित एकमत झालं आणि सगळं व्यवस्थित झालं उद्याची एवढी शपथविधी सुद्धा होऊ शकते. मात्र तर राष्ट्रवादीच्या गोटातूनच एक महत्त्वाची अपडेट आहे ती अशी की उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्यासाठी अजून 2 ते 3 दिवस लागणार असं कळतंय. उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सुनेत्रा पवारांची भेट घेतील. सुनेत्रा पवारांसोबतच्या चर्चेनंतरच निर्णय घेतला जाणार अशी माहिती समोर येते. उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्यासाठी अजून 2 ते 3 दिवस लागणार अशी माहिती समोर येते. उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हे सुनेत्रा पवार यांची भेट घेतील, चर्चा करतील आणि सुनेत्रा पवारांसोबतच्या चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती सध्या समोर येते. राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते सुनेत्रा पवार यांची उद्या भेट घेतील. यामध्ये राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित असतील. दरम्यान उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्यासाठी अजून 2 ते 3 दिवस लागणार अशी माहिती सध्या समोर येते आणि उद्या राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रणाली, आपण बघतोय की हालचाली आता वेगाने होताना दिसत आहेत. अशी माहिती कळते की शपथविधी होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील. तशा स्वरूपाची माहिती ही सुनील तटकरे यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया देताना व्यक्त केलेली आहे. कारण उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जे आहेत ते बारामतीला जाऊन सुनील पवार आणि संपूर्ण कुटुंबीय यांची भेट घेतील
त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर ज्या काही मागणी कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं होते, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं, त्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा त्यांची उद्या होणार आहे आणि ती चर्चा उद्या आटपल्यानंतर पुढच्या घडामोडी घडणार आहे. त्यामुळे शपथविधी व्हायला अजून कालावधी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शपथविधी घेण्यासाठी आधी गटनेता निवडावा लागेल पक्षाचा, कारण अजित पवार हे पक्षाचे गटनेते सुद्धा होते सभागृहातले आणि त्यामुळे आधी गटनेता निवडून मग त्या गटनेत्याला उपमुख्यमंत्री पद हे दिलं जाईल आणि त्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलवावी लागेल. अशा स्वरूपाची अजून बैठक बोलवण्यात आलेली नाही किंवा आमदारांना तुर्तास तरी असे काही निरोप दिले असल्याची राष्ट्रवादीकडून अधिकृत बरं, त्यामुळे आता काय काय घडामोडी घडतील, उद्या भेटीमध्ये नेमकं काय होतंय पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी.